शक्तीपीठ महामार्गाविरोधात तुम्ही तुमची काय प्रतिक्रिया आहे? आम्हाला नाही पाहिजे लायतो आम्ही जगायला आलोया कसं तर घरदार बांधून आम्ही राहिलो तिथं आम्हाला जागा दिल्यामुळं पण जर ती जर गेलं तर आम्ही जायचं कुठं आमची रोटी सगळीच जात या आमचा कोणी विचार करत नाही जमिनी जाते त्या आमचा रोजगार जातोय आम्ही रोजगार करायचं कुठं आम्ही जगायचं कसं ह्यो मोठा मुद्दे आहे ना आमची घरं पण जाते ती आम्हाला काय नको ह्यो रस्ता म्हणजे आम्हाला मान्यच नाहीये होय नको महत्वाचा म्हणजे रान गेल्यानंतर आमची रोजगार गेला सगळा रोजगार गेला ती गेला आम्हाला गाव सोडून जायचं गाव सोडूनच जायला लागणार आहे आम्हाला गाव सोडून गेलं तर पूनम सुरेश गायकवाड मी कुंडलमधून आले हा शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे कारण की त्याच्यावरच आमचं जीवन सगळं अवलंबून आहे शेती गेली तर आता आमची लहान मुलं रोजगार आहे तो रोजगार बंद झाला तर माणसांनी जगायचं कशावर लहानाची जर ती भाकरीच आमची जर ही झाली तर आम्ही रोजगार कुठं करायचा त्याच्यावरच आमचं सगळं जीवन अवलंबून आहे शेतकरी शेती करून खातोय सुकानं ते सुद्धा तुम्ही खाऊन देणार झालायसा सर्व्हिसवाल्यांचं वेगळं पण शेतीच्या एका त्याच्या शेतकऱ्यावर सगळं त्याचं कुटुंब अवलंबून असते त्याच्यामुळे शेती गेली नाही पाहिजे तुम्ही दुसरी कुठला तरी महामार्ग काढा नाहीतर हा शक्तीपीठ हा रद्द झालाच पाहिजे असं आमची एकच उडी शक्तीपीठ रद्द एक जिद्द शक्तीपीठ रद्द एक जिद्द शक्तीपीठ रद्द आम्ही पलूस तालुक्यातून गोगाव कुंडल या गावाहून आलेलो आहे आम्ही सर्व ज्या पद्धतीने सरकारचा निषेध व्यक्त करता येईल त्या पद्धतीने केला आम्ही पदयात्रा काढल्या मोर्चे मेळावे सगळ्या गोष्टी केल्या आज वाली तर माझं असं मत आहे सरकारनं हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करून शेतकऱ्याला वाचवावं एकच जिद्द शक्तीपीठ रद्द जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची तुमची काय मागणी आहे? शक्तीपीठ महामार्गासाठी आम्ही आता वाखरी ते पंढरपूर येथे कुंडल या ठिकाणून आम्ही आलो आहोत मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी देवो त्यासाठी या महिला सर्व आलेल्या आहेत ह्या महिलांची सर्व घरं व जमिनी जाणार आहेत हे आमच्या कुंडलच्या महिला आहेत आत्ता त्यांची मुलाखत झाली आमचं शासनाला असं म्हणणं आहे की शक्तीपीठाचा हा घाट कशासाठी घातला जाय उद्योजकासाठी का घातला जात आहे तो तात्काळ रद्द करावा गेले 5 मे पासून आम्ही 15 ते 20 मोर्चे काढले मेळावे घेतले ॲडव्होकेट दीपक लाड यांच्या नेतृत्वाखाली आमचं कार्य चालू आहे पलूस कुंडल भोगाव असेल देवराष्ट्रे वांगी नेवरी त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील आमचा संघर्ष मोठा आहे मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं एवढं आहे की एवढा विरोध असताना शक्तीपीठाचा घाट तुम्ही का घालत आहे वेळ प्रसंगी रक्त सांडू परवाच आम्ही रक्तदान शिबिर केलं रक्तदान शिबिरमध्ये 150 ते 200 महिला व तरुणांनी रक्तदान केलं वेळ प्रसंगी रक्त सांडाही कमी पडणार नाहीत आत्ताच आपण महिलांचं बघितलं यांचं पूर्ण घर आमची जमीन पूर्ण जात आहे त्या पांडुरंग चरणी साकडं घालण्यासाठी या सर्व महिला 200 किलोमीटरवरून इथं आलेल्या आहेत त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना कळकळीच घेऊन येत आहे व व्हिडिओ बघावा की शक्तीपीठ तात्काळ रद्द करावा पंढरी